देवळातली गाणी फार उत्तम होती, जी आजही 4-4 पिढ्या गायली जात आहेत. त्यामुळे निवेदकाला सांभाळून घेतलं गेलं. मी फक्त एक छोटा भाग एवढाच केला की पत्रकारितेत असल्यामुळे माझी पुरेशी पात्रता नसतानासुद्धा या दोन्हीही दिग्गजांना थेट जाऊन भेटण्याचं धाडस पत्रकारितेमुळे होतं. त्यामुळे मी त्यांना जाऊन भेटलो आणि मनाशी विचार केला की नुसती अनुक्रमणिका न वाचता काय करता येईल. तर यांच्याशी बोलून शब्दामागच्या कहाण्या आणि सुरांमागच्या कहाण्या त्या दोघांकडनं माहिती करून घेतल्या, ज्याच्यामध्ये मला आनंद श्रीधर यांचीही पिढीतली सर्वोत्तम निवेदिका धनश्री लेले आज या ठिकाणी सूत्रसंचालन करणार आहे, जी खरोखरच या पिढीतली सर्वोत्तम निवेदिका आहे, जिच्या भाषेला एक सुंदर संस्कृतचं उच्च विद्या विभूषित असल्यामुळे एक डौल आहे. त्यामुळे तिच्याकडनं भरपूर तुम्ही अशा तऱ्हेची ही आधीच्या पिढीतली मोठी माणसं त्यांच्यापुढे नतमस्तक होण्यापलीकडे आणखीन काय करणार. पुढच्या काही क्षणातच सुरू होणारी ही स्वरांची मैफिल ऐकण्यासाठी आपण सारेजण उत्सुक आहात. गाणी ऐकायच्यात, आपल्याला आठवणी ऐकायच्यात. पण गाणं म्हणजे काय, तर कुण्या एका कवीनी म्हटलं तसं की पहाट पक्षाचं आकाशामध्ये विहरणं म्हणजे गाणं, इंद्रधनुष्याच्या सप्तरंगामध्ये रंगून जाणं म्हणजे गाणं, वाहत्या पाण्याची खळखळ म्हणजे गाणं आणि जीवनातल्या उर्मीची थरथरती सळसळ म्हणजे गाणं. अशी रंगणारी, रंगवणारी, खळखळणारी, सळसळणारी आणि त्याहीपेक्षा आपल्याला अधिक प्रिय असणारी दोन विशेषणं म्हणजे बाबूजी आणि गदिमा यांच्या प्रतिभाविष्कारातनं साकारलेली गाणी ऐकण्यासाठी आपण सारेजण इथे जमलेलो आहोत. ओमप्रकाशन आणि स्वरानंद प्रतिष्ठान प्रस्तुत गदिमा आणि बाबूजी, आठवणी आणि गाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया स्वरांनीच. प्रभात समयो पातला, प्रभात समयो पातला, आता जागवा विठ्ठला, आता जागवा विठ्ठला. सगळ्या पृथ्वीवरती एक अशी घोषणा केली की असं काहीतरी कोणीतरी करून दाखवा की तुमचे पाय जमिनीवर राहतील आणि हात मात्र आभाळाला स्पर्श करतील. प्रत्येकानं प्रयत्न करायला सुरुवात केली. पक्ष्यांच्या लक्षात आलं की आपण आभाळापर्यंत पोचतोय पण आपले पाय काही जमिनीवर टेकत नाही आहेत. प्राण्यांच्या हे लक्षात आलं की आपले पाय जमिनीवर टेकताय, हात मान कितीही उंच केली तरी आभाळापर्यंत काही पोचता येत नाही. प्रत्येकाने खूप प्रयत्न केला, काहीच कुणाला जमेना. मग एक जोडी पुढे आली आणि तिनं ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही जे सांगितलं आहेत करायला ते आम्ही एकत्रितपणे करण्याचा प्रयत्न करतो, बहुतेक आम्हाला जमेल असं वाटतंय. ब्रह्मदेव म्हणाले तुम्ही कसं काय करणार हे सगळं. ती जोडी म्हणाली आम्ही करू, नक्की करू. ती जोडी होती सत्य आणि स्वप्नाची. सत्यानं आपले पाय ठामपणे पृथ्वीवरती रोवून धरले आणि मग स्वप्न सत्याच्या खांद्यावरती आरूढ झालं आणि त्याचे हात आभाळाला स्पर्शले. त्यामुळे पाय जमिनीवर आणि हात आभाळावर. गेल्या शतकामध्ये जर ब्रह्मदेवानं पुन्हा अशीच अट घातली असती तरीही एक जोडी पुढे आली असती आणि तिने म्हटलं असतं की हे काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू, कारण जीवनाचं सत्य सांगणारे असे शब्द आणि त्या सत्य शब्दांना स्वप्नील असे स्वर देणारे संगीतकार, या दोघांच्या जोडीमुळे आपले पाय जरी वास्तवामध्ये असले तरीही आपण स्वप्नांची सैर करू शकतो. ही जोडी म्हणजे गदिमा आणि माडगूळकर आणि सुधीर फडके, म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली ही अलौकिक प्रतिभा आहे. दोघांनाही प्रतिभा परमेश्वरांनी इतक्या मुक्तपणाने दिलेली आहे. थोडक्या शब्दामध्ये बाबासाहेबांनी किती सुंदर आपल्या मनातलीच भावना व्यक्त केली की गदिमा आणि बाबूजी हे दोघंजण एकमेकांसाठीच या युगामध्ये जन्माला आले. जसं राधा हा शब्द एकटा ऐकताना मजा येत नाही, कृष्ण हा शब्द एकटा ऐकताना मजा येत नाही, पण हे जेव्हा राधाकृष्ण असं एकत्र येऊन जेव्हा एक शब्द तयार होतो तेव्हा एक सुंदर जोडी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. बाबूजी आणि गदिमा हाही अशा पद्धतीचाच एक द्वंद्व समास आहे. सम आस म्हणजे एकत्र एका जागेवरती येऊन बसणं. हे दोघंही जण रसिक मनामध्ये असं समासन त्यांनी मिळवलेलं आहे. बाबूजी आणि गदिमा, त्यांच्याबद्दल बोलणं, त्यांची गाणी ऐकणं हे तर आपल्यासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. पण त्याचबरोबर या दोघांच्या पुढच्या पिढीला एकत्र मंचावरती पाहणं ही सुद्धा निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच मी या दोघांच्याही सुपुत्रांना इथं मंचावरती आमंत्रित करते. गदी माडगुळकरांचे सुपुत्र श्री आनंद माडगुळकर आणि
बाबूजींचे सुपुत्र गायक संगीतकार श्रीधर फडके. या दोघांकडे, या आनंदजींकडे आणि श्रीधरजींकडे आपापल्या वडिलांचा वारसा आलेला आहे आणि त्यामुळे त्याच धारेमध्ये ते दोघंही आपापल्या पद्धतीनं पुढे निघालेले आहेत आणि निश्चितच एक स्वतंत्र ठसा या दोघांनीही आपला उमटवलेला आहे. या दोघांना आत्ता असं एकत्र बघून 10 वर्षापूर्वी एक बातमी वाचली होती, ती आत्ता आठवते. 1953 साली एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग या दोघांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं आणि त्यानंतर बरोबर 50 वर्षांनी त्या दोघांच्या मुलांनी एकत्रितपणे एव्हरेस्ट शिखर सर केलं. तसं 1948 साली बाबूजी आणि गदिमा जीवाचा सखातनं दोघंही जण एकत्र आले आणि आज 55 वर्षानंतर त्या दोघांचे सुपुत्रसुद्धा आज आपल्यासमोर एकत्र आहेत आणि खरोखरच आपल्याला निश्चितच रसिक मनाला मोहिनी घालणार आहेत. आनंदजी, तुम्ही खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू. धुंद स्वैर झोकितो मद्याचे प्याले, धुंद स्वैर झोकितो मद्याचे प्याले. याच वेळी तू असशील तेथे बाळा पाजले, धुंद येते. आपण बाबूजींच्या उच्चाराबद्दल विचारलं. उच्चाराबद्दल म्हणजे आता जे सुगम संगीताचे जे 5 भाग आहेत असं मला वाटतं की शब्दोच्चार, लय, स्वर, ताल आणि भाव याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाबूजी. दुसऱ्या गाण्यामध्ये जे जगदीश खेबुडकरांचं गाणं आहे, थोडंसं विषयांतर होईल पण मी शब्दासाठी म्हणतो. त्यांनी कसा म्हटलं बघा, धुंदी कळ्याना धुंदी फुलाना. तोच धुंद शांताबाई शेळक्यांच्या गाण्यात आल्यानंतर नीरवता ती तशीच धुंद येच चांदणे, आणि इथे धुंद ये. गीतकार आणि संगीतकार यांचं नातं कसं असतं तर गीतकार हा देवकीच्या भूमिकेमध्ये असतो तर संगीतकार हा यशोदेच्या भूमिकेमध्ये असतो. गीतकार जन्म देतो गाण्याला, पण त्याला आज इकडे तीट लावायची का इकडे तीट लावायची का आज इकडेच बरी दिसेल हे सगळं नटवण्याचं त्याचं काम आहे ना, ते सगळं संगीतकाराकडे असतं. आणि त्यामुळे धुंद प्रत्येक गायकांनी, गीतकारांनी लिहिला, गदिमांनी वापरला, खेबुडकरांनी लिहिला, शेळकेंनी लिहिला, पण तरीसुद्धा त्या प्रत्येक धुंदचा उच्चार कसा करायचा, त्याला कसं खुलवायचं, कसं नटवायचं हे सगळं काम मात्र संगीतकार बाबूजींनी केलं. असं हे त्यांच्यातलं नातं देवकी आणि यशोदे याविषयी काय बोलतायत ऐकूया. ग.दी. माडगुळकर हा मराठी साहित्यातला एक चमत्कार होता असंच मी मानतो. पंढरीनाथ काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. त्याने बहुधा अशी जीवणी मोठी करून ते गायले असावेत. उच्चार बघा. नेसला मळीन चिंधोटी, नेसला मळीन चिंधोटी, घेतली हातामधी काठी, घेतली हातामधी काठी. हेच गदिमा आणि हेच बाबूजी. हाच प्रसंग पुढच्या एका वेगळ्या चित्रपटात आलाय. एका संतांच्या मुखामधनं हा चित्रपट त्यांनी हा गाणं मांडलेलं आहे. तर कसे उच्चार कसं लिहिलंय बघा. निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास द्या हो,
निज रूप दाखवा हो, हरिदर्शनास द्या हो, निज रूप दाखवा. बाबूजींचा क्ष आणि शाई मी म्हटलेलं आहे आता. झाला महार पंढरीनाथ हे गाणं 1950च्या पुढचं पाऊलमध्ये. बाबूजींच्या चित्रपटांच्या कारकिर्दीमध्ये 2 पुढची पावलं आली. एक 1950 साली आलं आणि एक 1986 साली आलं. म्हणजे ह्या 2 पुढच्या पावलांमध्ये 36 वर्षाचं अंतर होतं. पण 1950चं संगीतही रसिकांना आवडलं आणि 86चं संगीतही रसिकांना आवडलं. कारण जरी 36 वर्षाचं अंतर असलं तरी बाबूजींचा जमान्याशी कधी 36चा आकडा नव्हता, तर तो कायम 63चाच होता. हे गाणं म्हणजे आम्ही शिवाजी पार्कला मुंबईला जिथे राहतो त्याचा पत्ता आहे 12 शंकर निवास, शिवाजी पार्क, रोड नंबर 3. आणि 11 शंकर निवासमध्ये माडगुळकर काका काही दिवस राहायला आले होते. म्हणजे मध्ये फक्त भिंत होती. त्यावेळेला ज्यावेळेला ते गाणं लिहायला यायचे आमच्याकडे, आई त्यांना बोलवायची, आता चहा प्यायला या, जेवायला या. आणि गाण्याच्या सिटिंग्स बहुतेक बैठका आमच्या घरीच व्हायच्या. राजाभाऊ परांजपे किंवा राजा ठाकूर किंवा माळू काका, दत्ता माळू इथे बसलेले, राजदत्त. माडगुळकर काका त्यांची शरीरयष्टी अशी छान भव्य होती. आणि ते 11 शंकर निवासमधनं 12 शंकर निवासमध्ये येताना बाबूजींचा जय जयकार असो असं मोठ्या आवाजात ते म्हणत यायचे. मला अजून एक प्रसंग आठवतो. मी लहान, परंतु बाबूजी काय करायचे की गाणं झाल्यानंतर ते आईला माझ्या ऐकवायचे आणि कधी कधी मलाही बोलवायचे, या ऐक बस. तेव्हा मी लहान होतो, मला काही कळायचं नाही. परंतु हे गाण्याचा प्रसंग माझ्या लक्षात आहे. कारण माडगुळकर काकांनी गाणं लिहून दिलं होतं. त्याचा निळा कागद होता असा आकाशी रंगाचा. अक्षर त्यावेळेचे पूर्वी सगळेजण फाउंटन पेन वापरायचे. फाउंटन पेननी ते गाणं लिहून दिलं होतं आणि बाबूजींना त्यांनी वाचून दाखवलं. वाचून दाखवल्यानंतर बाबूजीने असं गाणं समोर आपल्या पेटीवर ठेवलं आणि अक्षरशः 7-8 मिनटात चाल तयार केली. ते गाणं झालं. मला अजून संपूर्ण प्रसंग लक्षात आहे म्हणून मी सांगतो. नंतर त्यांनी बोलवलं आम्हाला गाणं ऐकायला या म्हणून. ते गाणं कुठलं आहे का? इतके सुंदर शब्द आहेत, नेमके भाव आणि त्याला लागलेली नेमकी चाल. नसे राऊळी वानसे मंदिरी, नसे राऊळी वानसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी, जिथे राबती हात तेथे हरी. नसे राऊळी वानसे मंदिरी, नसे राऊळी वानसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी, जिथे राबती हात तेथे हरी.